नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि खास करून विशेष म्हणजे की गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की आपल्या राज्यातील एकूण 9 पीक विमा कंपनी संदर्भात ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ज्यामध्ये आपली भारतीय कृषी विमा कंपनी असेल किंवा कोरोमंडल असेल किंवा HDFC असेल, ICICI असेल, तर या सर्वांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आणि ती म्हणजे की जी आपली पीक विमा योजना आहे, त्या योजनेतून गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पीक नुकसानी पोटीचे वितरण जे आहे तर ते जवळपास आत्तापर्यंत 404 कोटी रुपयाचं जे वितरण आहे, तर ते 404 कोटी रुपयांच्या भरपाईचं वितरण हे करण्यात आलं आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 250 कोटीहून अधिक भरपाईचा यामध्ये समावेश आहे. खास करून जो आपला 2023-24चा जो रब्बी हंगाम होता, तर या रब्बी हंगामात आपल्या राज्यामध्ये एकूण 9 विमा कंपन्यांनी कंत्राटी घेतली होती. त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, त्यानंतर कोरोमंडल, HDFC, अर्गो आणि ICICI लोंबार्ड, तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, त्यासोबत रिलायन्स जनरल इन्शुरन्स, SBI, युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो कंपनी या 9 कंपन्यांचा हा समावेश होता. आणि या 9 कंपन्यांपैकी जवळपास शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी शेतकरी तसेच केंद्र व राज्य शासनाकडून एकूण जवळपास या पीक विमा कंपन्यांना 2125 कोटी रुपये मिळाले होते. आणि यापैकी सर्वाधिक रक्कम जी आहे तर ती रक्कम म्हणजे की 541 कोटी रुपये जे आहे तर त्या भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले होते. आणि त्यानंतर HDFC अर्गो कंपनीला 312 कोटी रुपये, तर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीला 347 कोटी रुपये मिळाले होते. आणि इतर कंपन्यांना मात्र विमा हप्त्यापोटी 200 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमा या मिळाल्या होत्या. आणि या विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाखाली शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी 317 कोटीहून अधिक रक्कम जी आहे तर ती निश्चित केली होती. आणि त्यापैकी 317 कोटीपैकी 268 कोटी रुपये जे आहेत तर ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर म्हणजे काढणी पश्चात जे नुकसान आहे तर या घटकाखाली सुद्धा 159 कोटीहून अधिक रक्कम वाटावी लागेल असे प्राथमिकरित्या ठरवण्यात आलं होतं. आणि या 159 कोटीपैकी आतापर्यंत 37 कोटी रुपयांच्या आसपास जी भरपाई आहे तर ती प्रत्यक्षही देण्यात आली होती. आणि जे पीक कापणी प्रयोग आहे तर या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई जी आहे तर ती 163 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आणि त्यातील 99 कोटी रुपयांचं वितरण जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. आणि कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार बहुतेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली आहे. परंतु विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी आल्या. आणि आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळायची राहिली असेल त्यांच्या खात्यामध्ये या भरपाईचे वितरण जे आहे तर ते पूर्ण केलं जाणार आहे. आणि नुकसान भरपाईची रक्कम जर शेतकऱ्यांच्या नावे 1000 रुपयांच्या खाली असेल तर अशा शेतकऱ्यांचं वितरणाची जी रक्कम आहे तर ती रक्कम वितरण जे आहे तर ते अजून थांबलेलं आहे. आणि जवळपास अजून 237 कोटी रुपये जे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण की रब्बी हंगामातील पीक विमा नुकसान भरपाईपोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून 65 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. आणि याशिवाय काढणी पश्चात घटकाखाली 123 कोटी रुपये, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकामधून आणखी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आणि त्यामुळे विमा भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून 237 कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आलेले आहे. आणि आचारसंहिता संपल्यानंतर हे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. खास करून आपल्या राज्यातील संपूर्ण रब्बी हंगामाच्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना जमा झाला असेल तर ठीक आहे, नाही जमा झाला असेल त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. त्यामध्ये या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनलचं नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.